नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साईबाबांच्या शिर्डीत भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवण्यात आली. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई येथे कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीक मागताना सापडले, तर दुसरीकडे मुलावर कर्ज झालं म्हणून अख्खं कुटुंब भीक मागत असल्याच्या 2 घटना पोलीस तपासात समोर आल्यात. गुरुवारी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान यांच्या एकत्रित झालेल्या कारवाईमध्ये ही बाब समोर आली आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत असतात. आलेल्या भाविकांना पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम गुरुवारी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान यांच्या वतीने राबवण्यात आली. यामध्ये साधारण 80 महिला आणि पुरुष भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यामध्ये 5 राज्यातील तसेच महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांतील व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी तपासणी केली असता मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील गेल्या 10 वर्षांपासून भीक मागत असल्याचं समोर आलंय. व्यसनाधीन झाल्यामुळे नोकरी सोडून देत ते भीक मागत असून त्यांच्या बँक खात्यावर देखील मोठी रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी येथील एक उच्च शिक्षित तरुणही या भिक्षेकऱ्यांमध्ये आढळलाय. त्यानं पोलिसांशी अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधलाय. तर दुसऱ्या एका प्रकारात घरात जळीत झालं म्हणून मुलावर कर्ज झाले, त्याला हातभार लावण्यासाठी आई, पत्नी आणि लहान मुलगी देखील भीक मागत असल्याची बाब समोर आली आहे. मोहिमेमध्ये सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नाव नोंदणी करत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुरुषांची विसापूर तर महिलांची चेंबूर येथील भिक्षेकरी गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थानं कारवाईस सुरुवात केली आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भाविकांना त्रास देणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. भिक्षेकरांविरुद्ध देखील धडक कारवाई सुरू केली जाते. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, शिर्डी. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.